हो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर एकादशी निमित्त मी आज रताळ्याची भाजी बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. बऱ्याचदा आपल्याला काय होतं, खिचडी खाऊन काय होतं, कंटाळा येतो आणि खिचडीने काय होतं, बऱ्याचदा पित्त देखील होतं. तर अशा वेळेला आपण ही रताळ्याची भाजी बनवायची आहे. तर ही आहेत रताळी. तर याची मी आता काय करणार आहे, 3 भाग करणार आहे. रताळी घेताना आपण ही मोठी बघूनच घ्यायची आहे. छोटी रताळ काय होतात, किडकी असतात म्हणून आपण मोठी घ्यायची आहे. आता यानंतर हे काय करायचं आहे, आपण कुकरमध्ये घालायचे आहे. कुकरमध्ये ते घातल्यानंतर काय करायचे आहे, त्यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे आणि याला आपण 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. जास्तीच्या शिट्ट्या द्यायच्या नाहीत, नाहीतर त्या काय होतात, जास्त एकदम मऊ होतात. रताळ्यांचा काय होतो, एकदम लगदा होतो. तर आपण भाजी बनवायची आहे, त्यामुळे त्याला आपण जास्त शिजवायचं नाहीये. आता हे पहा, आपण पाणी ओतलेलं आहे. आता याला आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. रताळं आता शिजलेले आहेत. आता याचे काय करायचे आहेत, आपण साले काढून घ्यायचे आहेत. शिजल्यानंतर साले कशी होतात, पटकन निघून जातात. हे पहा. तर उपवासा दिवशी आपण अशी रताळ्याची भाजी करून खाऊ शकतो. तर ही भाजी एकदम टेस्टी आणि छान लागते. एकदा नक्की करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते. आता अशी रताळ्यांची सर्व साले आपण आता काढून घ्यायची आहेत. त्याची साली बटाट्याच्या सालीसारखे एकदम पातळ असतात ना, तर काढताना काय होतं, थोडंसं त्रासाचं जातं. तर आपण शिजता शिजता ही काढून घ्यायची आहेत. तर आता कशी थोडीशी गोडसर असते ना, म्हणून काय होतं, ह्याची भाजी थोडीशी गोडसर लागते. त्याचे मी आता काय करणार आहे, छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. एकदम बारीक देखील करायचे नाही, मिडियम करायचे आहेत. तर या भाजीसाठी रताळे एकदम कोळी कोळी घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं, भाजी एकदम छान टेस्टी लागते. तर उपवासा दिवशी एकादशीला वगैरे आपण असे ही भाजी बनवू शकतो. हा, तर आता यानंतर आपण काय करायचं आहे, त्याला भाजीला फोडणी टाकायचं आहे. तर ती कशी टाकायची ती पाहूया. आता यानंतर आपण भाजी बनवायला सुरुवात करायची आहे. तर या भाजीमध्ये काय काय साहित्य लागते ते पाहूया. तर यामध्ये मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 ते 3. आता यानंतर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण काय करायचं आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे भाजी एकदम छान टेस्टी लागते. आता यानंतर आपण हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत पण बारीक चिरून. तर तुम्हाला जर जास्त तिखट हवे असेल तर जास्तीच्या मिरच्या घातल्या तरीही चालेल. शेंगदाणे आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. आता यानंतर आपण यामध्ये काय करायचं आहे, शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, 1 ते 2 चमचे. नंतर यामध्ये आपण उकडलेली रताळे मिक्स करायचे आहेत आणि ती आता व्यवस्थित काय करायचे आहेत, परतवून घ्यायचे आहेत. भाजी पूर्ण एकजीव होईपर्यंत आपण परतवायची आहे. आता उपवासाची भाजी आपली तयार झालेली आहे. बऱ्याचदा खिचडीने काय होतं, आपल्याला पित्त वगैरे होते ना, तर अशा वेळेला ही भाजी करून खायची आहे आपण. भाजी शरीराला पौष्टिक देखील असते. चवीसाठी यामध्ये मीठ घालायचं आहे. रताळाला कसं आहे, सुरुवातीचा गोडसरपणा असतो ना, तर त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा भाजी गोड लागते. तर मीठ घातल्याने काय होतं, भाजीचा गोडवा थोडासा कमी होतो. भाजी आता तयार झालेली आहे. आता तिला सर्व करायची आहे. तर ही पहा, आपली रताळ्याची भाजी आता तयार झालेली आहे. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.